संपूर्ण कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण ह्या वर्तमानपत्राचा 15वा वर्धापन दिन आहे. अर्थात त्यानिमित्तानं मागील अनेक वर्षांपासून कायम सुरू असलेली राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा येत्या 28 फेब्रुवारी रोजी संपन्न होतोय आणि या निमित्तानं आपण नवी मुंबईतल्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ऑर्नेट हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर शुभांगी अदाटे यांना आपण डॉक्टर अनिता तारळेकर हृदय पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर शुभांगी अदाटे. मॅडम नमस्कार. नमस्कार कोकण सर. दर्पणचा हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा आणि आपणास आम्ही पुरस्कार प्रदान करतोय डॉक्टर अनिता तारळेकर हृदय पुरस्कार. काय भावना व्यक्त कराल या निमित्तानं? सर्वप्रथम मला खरंच आभार व्यक्त करावं असं वाटतं कोकण दर्पण ह्या मीडिया हाऊसचा, ॲट द सेम टाइम डॉक्टर अनिता तारळेकर फाउंडेशनचा, की त्यांनी खरंच मला या पुरस्कारासाठी सन्मानित केलेलं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच मॅडम, नवी मुंबई असेल किंवा पनवेल असेल या संपूर्ण परिसरामध्ये गेली 20 वर्ष आपण स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करताय. समाजाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण जाऊन लोकांमध्ये जनजागृती करताय. एकूणच हा वैद्यकीय प्रवास शिक्षणापासूनचा आतापर्यंतच्या प्रवासापर्यंत आपण काय सांगाल? सर, हो, मी 17 वर्ष झाली ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी इथे काम करते. ऑर्नेट हॉस्पिटल आमचं गेले 9 वर्ष झालं सक्सेसफुली आम्ही रन करतोय. ॲट द सेम टाइम मला हे सांगू इच्छितो की मी नवी मुंबईची पहिली कॉस्मेटिक गायनेकॉलॉजिस्ट आहे. मग इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अशा विविध गौरव पुरस्कार मला मिळालेले आहेत, ज्याच्यामुळे मी खरंच या गोष्टीला खूप मानते आणि माझ्यावरती देवाचा आशीर्वाद आहे ह्या गोष्टीसाठी. मी 2003 सालापासून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथून माझा MBBS कंप्लीट करून माझं MS गायनेकॉलॉजी मी केले पुण्याहून. त्याच्यानंतर माझ्या नावाने 3 फेलोशिप्स आहेत. पहिलं म्हणजे ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक फेलोशिप, जे मी केलं एका गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर डॉक्टर राकेश सिन्हा यांच्याकडून. मग मी कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी केली अमेरिकन एस्थेटिक असोसिएशन, त्यानंतर फेशियल एस्थेटिक आणि कॉस्मेटॉलॉजीची फेलोशिप मी केली. अशा विविध ह्याचं शिक्षण करता करता आम्ही हॉस्पिटल स्टार्ट केलं स्वतः, मी, माझे हस्बंड जे एक किडनी स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर श्रीकांत अदाते यांच्याबरोबर. आणि आता आम्ही आमचा स्वतःचा प्रवास वाढवता आता सेक्टर 19 खारघरमध्ये एक 30 बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ऑर्नेट हॉस्पिटल्स अँड ICU ह्या नावाने आम्ही कार्यरत आहोत. नक्कीच गेली 17 ते 20 वर्ष तुम्ही कार्यरत आहात वैद्यकीय क्षेत्रामध्ये. नवी मुंबई पनवेलमध्ये काम करत असताना खारघर हे केंद्र तुम्ही निवडलेलं आहे. काय त्याचं काय वैशिष्ट्य सांगाल? आणि ह्या ऑर्नेट हॉस्पिटलच्या माध्यमातून किती रुग्णांना आपण आतापर्यंत सेवा दिली, काय सांगाल? सर, आम्हाला मी खरं म्हणेन तर 10,000च्या वरती रुग्ण आम्ही आतापर्यंत आमच्या आधीच्या हॉस्पिटलला प्लस ह्या हॉस्पिटलला मिळून आम्ही केलेले आहेत. ॲट द सेम टाइम खारघर आम्ही चॉईस केलं कारण की आम्हाला असं वाटलं की त्यावेळेस हे डेव्हलपिंग सिटी होती आणि डेफिनेटली इकडे आमचा प्रवास कदाचित जास्त सुरळीतरित्या आणि चांगल्या स्कोपने आम्ही करू शकलो. आणि इथे जर तुम्ही म्हणाल तर एखाद्या प्रेग्नंट बाईची 6व्या महिन्यातलं किडनी स्टोन काढण्यापासून एखादं 45 सेंटीमीटर म्हणजे एखाद्या फुटबॉल साईजचं फायब्रॉइड काढण्यापलीकडे आम्ही बरेच हिलेरियस गोष्टी किंवा बरेच डिफिकल्ट केसेस म्हणता येईल असे आम्ही इथे करू शकलोय. आमच्याकडे ICU बॅकअप आहे आणि हजबंड नेफ्रॉलॉजिस्ट इंटेन्सिव्हिस्ट असल्यामुळे कदाचित त्या गोष्टी करायला आम्हाला खरंच बॅकअप खूप चांगला होता आणि देवाची साथ होती की आम्ही खरंच त्या गोष्टी आमच्या ऑर्नेट हॉस्पिटल्स याच्यामधून म्हणजे बऱ्याच सेवा आम्ही लोकांना देतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आमचा वैद्यकीय प्रवास जो आहे तो फक्त पैशांसाठी तर नाही, आम्ही एक समाजसेवा म्हणूनही बऱ्याच गोष्टी आम्ही कार्यरत करतो, ज्याच्यामध्ये आम्ही फ्री हेल्थ चेकअप कॅम्प्स वगैरे करतो. ॲट द सेम टाइम मला स्कूल्सपासून कॉर्पोरेट लेवलपर्यंत असे बरेच सेशन्स आपण करतो फिमेल्स, मुलींसाठी, बायकांसाठी. ॲट द सेम टाइम अगदीच मिनोपॉझल म्हणजे ज्या म्हाताऱ्या बायका असतात त्या लोकांसाठीही आपण खूप अवेअरनेस सेशन्स वगैरे केले आणि कदाचित त्याच्यामुळे हेल्थ अवेअरनेस किंवा ते कॅन्सर अवेअरनेस म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टी डाएटपासून मिनोपॉजपर्यंत आपण सगळ्या गोष्टींना कव्हर करतो आणि खरंच आपलं नाव त्याच्यामध्ये खूप गाजलेलं आहे. नक्कीच नवी मुंबई आतापर्यंत 10,000 रुग्णांना आपण सेवा दिलेली Yes. आहे. या सगळ्या सेवा देत असताना एखादी अशी काही टिपिकल केस सांगता येईल जी फार अगदी तुमच्या समोर एक आव्हानात्मक आली आणि त्या केसला सोडवण्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न केलेत, यशस्वीपणे ते प्रयत्न केलेत? एखादी केस काय सांगता येईल? सर, माझं नाव जसं मी म्हटलं इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये पण आहे. आता हे आम्ही इंडियातल्या हेवीएस्ट बाईला डिलिव्हर केलंय, जिचं ऑलमोस्ट 170 किलोच्या आसपासचं वजन होतं ज्यावेळेस ती डिलिव्हर झाली. आणि ती बाई लकीली इंडियामधली सगळ्यात हेवीएस्ट बाई निघालेली आहे, जी आम्ही ऑर्नेट हॉस्पिटल्स खारघरमध्ये
2022 साली आम्ही डिलिव्हर केली. आणि त्याच्यानंतर आम्ही असेच एक हिलेरियस केसेस की जिकडे आमच्याकडे एक गर्भवती बाई तिच्या 8व्या महिन्यामध्ये अक्षरशः इतक्या ब्लिडिंगनी आली की ज्या घरापासून ती आली तोपर्यंत आमच्या ऑपरेशन थिएटरपर्यंत अक्षरशः जेव्हा नळ जसा वाहतो तर तसा तो केस होता. जेव्हा ती आमच्याकडे ऑपरेशन थिएटरला पोहोचली तेव्हा तिचं हिमोग्लोबिन केवळ 4 होतं. अशा केसला आम्ही विदिन 25 मिनिटामध्ये तिचं बाळ बाहेर काढलं आणि ऍट द सेम टाइम त्या बाईचं आणि त्याच्या बाळाचं आम्ही जीव वाचवू शकलो. कदाचित असे केसेस आम्हाला देवाचं खरंच त्या बाबतीत खूप साथ आहे आणि आम्ही कदाचित ते सक्सेसफुली करू शकलो. नक्कीच देवानंतर दुसरा जर कोणी देव असेल तर डॉक्टर असेल असं समाजाच्या इच्छी एक भावना आहे. दुसरा एक प्रश्न फार टिपिकल मला विचारायचा वाटत होता की वंध्यत्व हा एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. बदलती लाईफस्टाईल असेल, उशिरा होणारे लग्न असतील, त्याच्यामुळे बाळ न होणं ही मोठी समस्या सामाजिक एक प्रश्न बनते. जसं त्याच्यातून एक वेगळ्या एक समस्या आणखी ग्रामीण भागामध्ये उद्भवते की मूल होत नाही म्हणून पहिलं लग्न करायचं, दुसरं लग्न करायचं, तिसरं लग्न करायचं. म्हणजे ही मानसिकता जी अजून देखील ग्रामीण भागामध्ये आहे त्या महिलेमध्ये दोष शोधले जातात. हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. तर ह्यावरती समाज जागृतीसाठी आपण काय एकंदर साधारणतः सांगाल? म्हणजे मला असं वाटतं इनफर्टिलिटी जे तुम्ही म्हणताय हे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, स्पेशली आत्ताच्या काळामध्ये जिकडे आपण पाहतो की लोकांची लग्न खूप उशिरा होत आहेत किंवा जे स्ट्रेसफुल लाईफ आपण जगतोय, जे IT प्रोफेशनल्स जे आहेत किंवा जे नाईट शिफ्ट्समुळे आपण जे करतो किंवा जे ओव्हरऑल आपली लाईफस्टाईल खूप बदलली आहे किंवा खाणं पिणं वजन ह्या सगळ्या गोष्टींमुळे डेफिनेटली आपण ज्या गोष्टी आधी व्हायच्या त्या लोकांना आता दिसत आहेत, हो ना. म्हणजे खूप कमी व्हायच्या आधी त्या आता खूप जास्त रीत्यात होत आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मी माझ्या जवळच्या पेशंट लोडमध्ये हे पाहते की लोकांनी अजूनही मुलगी नको मुलगा हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. म्हणजे अजूनही लोकांना अजून देखील आहे. म्हणजे भले गव्हर्नमेंटनी एवढ्या साऱ्या स्ट्रिक्ट रूल्स नॉर्म्स सोनोग्राफी सेंटर्स गायनाकॉलॉजिस्टला हे केलेलं आहे, हे सगळं असूनही अजूनही लोकांचे ते जे मन परिवर्तन झालेले नाही आहेत ते खरंच खूप दुःखास्पद वाटतं मला कधी कधी. आणि मी हे खूप प्राऊडली सांगू इच्छिते की आमच्या ऑर्नेट हॉस्पिटलमध्ये आम्ही 45 इयर्स ओल्डची पण बाई सक्सेसफुली नॉर्मली डिलिव्हर केलेली आहे. त्यामुळे असं कुठेच नाही आहे की तुम्ही जास्त एज झाले असेल तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही किंवा ते प्रेग्नन्सी राहू शकत नाही. एव्हरी प्रेग्नन्सी एव्हरी बाई डिफरंट आहे. फक्त एवढंच की मला असं वाटतं की जे लोक गावापाड्यामध्ये वगैरे राहतात त्यांना कदाचित ह्या सर्व्हिसेसचा ऍक्सेस नाही आहे आणि ते जर ते करता आलं तर डेफिनेटली आपण प्रत्येक बाईला ते जे मुलाचं सुख असतं ते आपण देऊ शकतो. नक्कीच आणखी एक प्रश्न आहे की घरातल्या स्त्रीचं आरोग्य म्हणजे ते कुटुंबाचं आरोग्य असतं, समाजाचं आरोग्य असतं. काय नवीन व्हिजन मिशन घेऊन तुम्ही ह्या क्षेत्रात पुढे करण्याचं ध्येय ठरवलं? सो जसं मी तुम्हाला म्हटलं की मी नवी मुंबईतली पहिली कॉस्मेटिक गायनेकॉलॉजिस्ट आहे. तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये मला हे सांगू इच्छिते की ह्याच्यामध्ये कुठलीही कॉस्मेटिक हा प्रकार नाहीये. म्हणजे आपण जर कोणत्याही बाईला म्हणजे ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला एवढं सांगायला मला आवडेल की कोणतीही बाई जी नॉर्मल डिलिव्हर होते आणि तिला जर तुम्ही विचारलं की काय तिचं युरिन लिकेजची प्रॉब्लेम आहे का, म्हणजे तिने जर खोकलं शिंकलं किंवा वजन उचललं तर ह्या गोष्टींवरती तिला लघवी सुटते आणि कदाचित त्याच्यामुळे ती सोशली जास्त एक्सेप्टेबल नाहीये किंवा ती बाहेर जाऊ शकत नाही किंवा तिला आवडत्या जागेवर फिरू शकत नाही किंवा तिला हवी ती एक्सरसाइज करू शकत नाही. तर त्याच्यावरती आपण खूप सारे लेझर ट्रीटमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आलोय. दुसरी गोष्ट मी सांगेन ह्या प्लॅटफॉर्मवरती की जसं आपण म्हणतो की रोटी कपडा मकान, आणि चौथी गोष्ट मी सांगेन की सेक्स. कुठेतरी ह्या गोष्टीलाही लोक अजिबात लक्ष दिलेले नाही आहेत आणि हे प्रॉब्लेम्स मग ते डायबिटिक असो किंवा किडनीचे प्रॉब्लेमवाले पेशंट असो, जसे आपण म्हणतो की हे लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स जेवढे वाढलेत त्याच्याबरोबर ह्या गोष्टीही झाल्यात. कोविड नंतर ह्या गोष्टीही खूप झाल्यात. पण प्रॉब्लेम इंडियामध्ये तोच आहे की हा अजून एक टॅबूचा टॉपिक आहे आणि लोक ह्याच्यावरती येऊन आपले प्रॉब्लेम्स डिस्कस करत नाहीत. तर मला असं वाटतं की त्याच्यावरती आजकाल खूप रिसेंट ॲडव्हान्सेस झालेले आहेत आणि बरेच ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत आणि लोकांनी त्या प्रॉब्लेमला पण सोल्युशन प्राप्त करावं आणि त्यासाठी आपण अवेलेबल आहोत. काय आव्हान कराल महिलांना मुलींना विशेषतः की आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि ह्या वर्धापन दिनानिमित्त आपण जो पुरस्कार स्वीकारताय या निमित्तानं एक काय आव्हान कराल? मला असं वाटतं आपल्या ह्या इंडियामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की बायकांचे जे हिमोग्लोबिन आहे, जे रक्त आपण म्हणतो, ते खूप कमी आहे आणि हे प्रॉब्लेम मी दररोज आमच्या केसेसमध्ये पाहते. तर मला कुठेतरी हे लोकांना सांगायचंय की हिमोग्लोबिन मेंटेन करण्यासाठी जितकं जमेल तेवढं हेल्दी डाएट घेणं खूप गरजेचं आहे. जसं की गाजर म्हणा
किंवा बीटरूट म्हणा किंवा हिरव्या पालेभाज्या म्हणा किंवा जेवणामध्ये फक्त एक लिंबू ऍड करणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी पण बऱ्याच गोष्टी फॉलो होऊ शकतात आणि आपल्याला होणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा ज्यांना खरंच खूप प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो आणि आपल्यामध्ये जे पुढे जाऊन जे प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की आता मुली कुठेही मागे नाही आहेत. त्यामुळे ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट मी एवढंच म्हणेल की एखादी मुलगी किंवा एखादी म्हातारी बाई, मग ती 7 वर्षाची असो की 60 वर्षाची असो, तिचे प्रॉब्लेम्सला प्लीज निग्लेक्ट नका करू. कारण की इंडियामध्ये कॅन्सरचे प्रॉब्लेम्स पण तेवढेच जास्त आहेत की जर मी तुम्हाला म्हणेल सर्वायकल कॅन्सर एव्हरी 8व्या मिनिटाला एक बाई त्या कॅन्सरनी मरते. त्यामुळे प्लीज जे फिमेल्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते अजिबात घरच्या लोकांनी निग्लेक्ट नाही केले पाहिजे. कदाचित त्याच्यामुळे आपण बरेच फॅमिलीज वाचवू शकतो. कारण एंड ऑफ द डे आपण हेच म्हणतो की जर घरातली बाई हेल्दी असेल तर डेफिनेटली एंटायर घर हेल्दी राहतं. आणि ते खूप धन्यवाद. important ह्या होत्या डॉक्टर शुभांगी अदाटे, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि ऑर्नेट हॉस्पिटल नवी मुंबई खारघरच्या ते संचालिका आहेत. खरं तर स्त्रीचं आरोग्य हे संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य असतं, त्याच्यामुळे तिच्या आरोग्याकडे कुटुंबानं देखील तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. स्त्रीनं स्वतःला कधी कमी समजू नये. तिच्या आरोग्याची काळजी करत असताना समाजाचा एक कणा म्हणून तिनं पुढे यायला पाहिजे, असा संदेश या निमित्तानं डॉक्टर शुभांगी यांनी दिलेला आहे. मॅडम, कोकण दर्पणच्या ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त आपण हा पुरस्कार स्वीकारताय, त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आभार. धन्यवाद.